राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांद्याची आवक नेमकी किती होती, प्रतवारीनुसार कांद्याला काय बाजारभाव निघाले, मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या दरामध्ये आज नेमके काय बदल हे मार्केटमध्ये पाहावयास मिळाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो माझा बळीराजाला सबस्क्राईब तसंच जॉईन करायचं आहे, कारण अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला जॉईन प्लॅन माझा बळीराजाचा नक्की हा घ्यायचा आहे. मित्रांनो 2019 पासून आपण माझा बळीराजावरती कांदा उत्पादकांना योग्य ती माहिती योग्य वेळी देण्याचा प्रयत्न हा करत आहोत आणि प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी मित्र हा माझा बळीराजाचा सन्माननीय सभासद आहे. त्याचं एकही रुपयाचं नुकसान होऊ नये ही आपली इच्छा ही असते. तर मित्रांनो आजची परिस्थिती मार्केटची नेमकी कशी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. थोडेसे कांद्याचे भाव आज नरमलेले आपल्याला राहुरी येथे दिसून आले. तर आता येणाऱ्या आठवड्यातही काय होणार त्याबाबतही थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवात करूयात पुणे जिल्ह्यातून जुन्नर येथून. जुन्नर येथे 8,426 क्विंटल कांद्याची आवक आली होती. 1,300 रुपयापासून 3,600 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर आळेफाटा येथे 7,942 क्विंटलची आवक होती. 1,300 रुपयापासून 3,700 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2,700 रुपये क्विंटलपर्यंत आज आळेफाटा येथे विकलेला आहे. तर नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहूयात. राहाता येथे 4,312 क्विंटलची आवक होती. 500 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3,200 रुपये क्विंटलपर्यंत आज राहाता येथे विकलेला आहे. तर मित्रांनो राहुरी येथे आज 20,112 गोण्यांची आवक ही आलेली होती. यामध्ये नंबर 1 प्रतीच्या 7,928 गोण्या 2,805 रुपयापासून 3,400 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. म्हणजे 28 ते 34 रुपये किलोपर्यंत 7,928 गोण्या विकल्या. तर नंबर 2 प्रतीच्या 8,509 गोण्या 2,005 रुपयापासून 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. म्हणजे 20 रुपयापासून 28 रुपये किलोपर्यंत 8,509 गोण्या विकल्या. तर नंबर 3 प्रतीच्या 3,582 गोण्या ह्या 500 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. तर गोल्टी 500 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर 9 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 3,800 रुपये म्हणजे 38 रुपये किलोचा बाजारभाव फक्त 9 कांदा गोण्यांना आज राहुरी येथे निघालेला आहे. तर मित्रांनो एकूणच जर आजची कांदा भावाची परिस्थिती आपण पाहिली तर सकाळी आपण पाहिलं पुणे गुलटेकडे येथे मार्केटची पोझिशन स्लोली मी आपल्याला सांगितली होती. स्लोली मार्केट म्हणजे जास्त आज जी बाजारात तेजी दिसून यायला हवी ती तेजी नव्हती. फक्त बाजार स्थिर पुणे गुलटेकडीत दिसून आले, स्लोली बाजार होते. तर चेन्नई येथील परिस्थिती आपण पाहिली, तिथेही बाजार स्थिर होते. आणि आता राहुरीचं जर आपण पाहिलं तर मागील बाजाराच्या तुलनेत राहुरी येथे कांद्याच्या दरामध्ये किलोमागे 2 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज आहे. बाजारभाव राहुरी येथे नरमलेला आहे. आता मित्रांनो मी काल सकाळी जो व्हिडिओ टाकला होता की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असणार, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर स्थिर राहू शकतात किंवा थोडेसे 1-2 रुपयापर्यंत कमी झालेले हे आपल्याला दिसू शकतात. हे मी कालच आपल्याला सांगितलं होतं. आणि मित्रांनो आज राहुरी मार्केटमध्ये आपल्याला कांद्याचे दर थोडेसे कमी हे दिसत आहेत. आता कांद्याची आवक वाढलेली आहे का, तर आवक नाही वाढलेली, परंतु कांद्याचा दर मात्र थोडासा नरमलेला राहुरी येथे आपल्याला दिसून येत आहे. आणि मित्रांनो येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असणार तो सविस्तर व्हिडिओ कालचा मी टाकलेला जो आहे तो आपण चॅनलवरती जाऊन तो पाहू शकता. मित्रांनो आपल्याला अतिशय अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे मी चॅनलवरती बोलत असतो. आपण अनेक अभ्यासकांचे मते घेऊन अनेक अभ्यासकांकडून माहिती घेऊन आणि ग्राउंडवर काम करून रिपोर्ट आपण घेत असतो आणि त्यानंतर माहिती आपल्याला माझा बळीराजावरती देत असतो. आपल्याकडे 2,47,000 सबस्क्रायबर कांदा उत्पादक आहेत
आणि माझ्यामुळं कोणाचंही 1 रुपयाचं नुकसान व्हायला नको ही पहिल्यापासून माझी भूमिका असते. त्यामुळे आपण माझा बळीराजावरती अगदी योग्य ती माहिती योग्य वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न आपला कांदा उत्पादकांना असतो. तर मित्रांनो, आजची बाजाराची परिस्थिती अशी आहे, मी आपल्याला ती सांगितलेली आहे. आपलं काय नेमकं मत आहे, काय प्रश्न आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की ते विचारायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की माझा असेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.